सक्तीच्या मुद्द्यावरून केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि पवारांवर हल्लाबोल केलाय। ठाकरेंचं मराठी प्रेम म्हणजे पुतळा मावशीचं आहे, पालिकेच्या मराठी शाळांसाठी काय केलं असा सवाल त्यांनी ठाकरेंना विचारलेला आहे। हिंदीबाबत पवारांची भूमिका हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे। हिंदी भाषा जोडो कार्यक्रम करणारे आता विरोध करत आहेत। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा टोला लगावलाय। मराठी शाळेबद्दल उर्दू भवनची घोषणा करताना मराठी शाळांबद्दल काही करावंसं वाटलं नाही, त्याच्याबद्दल चांगलं काही करायची इच्छा झाली नाही। हे तुमचं मराठी प्रेम आहे, हे मराठी प्रेम नाही, हे पुतना मावशीचं प्रेम आहे। काल तुम्ही घोषणा केलीत, जी.आर. जाळा म्हणून सांगितलं। कोणता जी.आर.? ज्यामध्ये मराठी सक्तीची केलेली आहे, तो जी.आर. जाळा सांगता तुम्ही? मराठी भाषेची सक्ती असणारा जी.आर. जाळण्याचं आवाहन ते करतायत। हे तुमचं मराठी प्रेम आहे का? हे मराठी प्रेम नाही, हे पुतना मावशीचं प्रेम आहे। मला तर आश्चर्यच वाटतं। याच शरद पवार गटाने 2020 मध्ये हिंदी भाषा जोडो हा कार्यक्रम केला होता आणि हिंदी भाषा जोडो कार्यक्रमामध्ये उद्घाटन कुणी केलं होतं? जयंत पाटलांनी मुंबईमध्ये। आणि हेच जयंत पाटील काल पत्रक काढून या मोर्चामध्ये मराठीसाठीच्या मोर्चात सहभागी व्हा, हिंदी विरोधी मोर्चात सहभागी व्हा अशा प्रकारची भाषा वापरतायत। महाराष्ट्रात मराठी आहेच, मराठी सक्तीचीच आहे, पण या निमित्ताने राजकारण करून स्वतःची जागा मिळवण्याचा प्रयत्न करतायत लोक। एवढी दुधखोळी नाहीत।